श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक माता पार्वतीची आणि भगवान शिवाची सुंदर अशी कथा सांगणार आहे. माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले हे 3 प्रश्न. भक्तांनो, एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वती भगवान शिवांना भेटण्यासाठी कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करतात. तेव्हा माता पार्वतीचे लक्ष मृत्यूलोकातील स्त्री पुरुषांवर पडते. तेव्हा माता पार्वतींना असे दिसते की मृत्यूलोकातील काही लोक खूप सुखी आहेत आणि काही लोक खूप दुःखी आहेत. काही त्यांच्या आईवडिलांची सेवा करत आहेत तर काही आपल्या वडिलांना ठोकर मारत आहेत. अशा प्रकारचे विचार माता पार्वतींच्या मनामध्ये येत होते की मृत्यूलोकांमध्ये सुखी माणूस जास्त सुखी का आहेत आणि दुःखी लोक खूप दुःखी का आहेत. या प्रकारे माता पार्वतींच्या मनामध्ये खूप प्रश्न येत होते. तोपर्यंत माता पार्वती कैलास पर्वतावर आल्या आणि भगवान शिवांना प्रार्थना करू लागल्या की हे प्रभू, माझ्या मनामध्ये आज 3 प्रश्न येत आहेत. भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, तू माझ्या मनातले सगळे प्रश्न मला सांग, मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. भगवान शिवांचं बोलणं ऐकून माता पार्वती म्हणाल्या, हे प्रभू, माझे 3 प्रश्न आहेत. नंबर 1, या जगामध्ये सगळ्यात मऊ गोष्ट कोणती आहे? नंबर 2, या जगात सगळ्यात गोड काय आहे? नंबर 3, माणसाची कोणती सवय त्याला गरीब किंवा श्रीमंत बनवते? माता पार्वतीचे बोलणे ऐकून भगवान शिव म्हणाले, हे पार्वती, मी आता तुला एक कहाणी ऐकवतो. ही कहाणी लक्ष देऊन ऐक. जर तू ही कहाणी पूर्ण लक्ष देऊन ऐकली तर तुला नक्कीच तुझ्या 3ही प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि तुझे पूर्ण समाधान होईल. भगवान शिव म्हणाले, खूप दिवस आधीची गोष्ट आहे. एका शहरामध्ये एक व्यापारी राहत होता. त्याच्या 3 मुली होत्या. त्या 3ही मुली दिसायला खूपच सुंदर होत्या. त्या 3ही मुली राजकन्येसारख्या दिसत होत्या. भगवान शिव म्हणतात, एक वेळची गोष्ट आहे. तो व्यापारी व्यापार करण्यासाठी विदेशी जाण्याची तयारी करतो. तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की मी जेव्हा परत येईल तेव्हा आपल्या 3ही मुलींसाठी काही ना काहीतरी घेऊन येईल. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, तो व्यापारी मनामध्ये विचार करू लागला की मी या 3ही मुलींसाठी काय घेऊन येऊ? हे मला 3ही मुलींना एकदा विचारायला पाहिजे. मग त्याने आपले 3ही मुलींना जवळ बोलावले आणि त्याने मोठ्या मुलीला विचारले, तू माझ्यावर किती प्रेम करते? व्यापाऱ्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर मोठ्या मुलीने उत्तर दिले, मी तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करते. व्यापाराच्या मोठ्या मुलीने असे उत्तर दिल्याबरोबर व्यापारी खूप खुश झाला आणि मोठ्या मुलीला म्हणू लागला, मी बाहेर जाणार आहे, तुझ्यासाठी काय घेऊन येऊ? तेव्हा मोठी मुलगी म्हणते की बाबा, मला एक सोन्याची थाळी पाहिजे. व्यापारी म्हणाला, ठीक आहे, मी जेव्हा परत येईल त्यावेळी तुझ्यासाठी एक सोन्याची थाळी नक्कीच घेऊन येईल. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, मोठ्या मुलीचं बोलणं झाल्यानंतर व्यापारी मधल्या मुलीकडे गेला आणि तिला म्हणाला, मुली, तू माझ्यावर किती प्रेम करतेस? वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगी म्हणाली, बाबा, या जगामध्ये मी कोणावर प्रेम करते तर ते सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम करते. मधल्या मुलीचे बोलणे ऐकल्यानंतर व्यापारी खूप खुश झाला आणि तो म्हणाला, मला सांग, मी परत येताना तुझ्यासाठी काय घेऊन येऊ? मुलगी म्हणाली, बाबा, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे मला असे वाटते की तुम्ही माझ्यासाठी एक सोन्याचा पंखा आणावा. व्यापारी मुलीचे बोलणे ऐकून खूप प्रसन्न झाला आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्यासाठी एक सोन्याचा पंखा नक्की घेऊन येईल. आता व्यापारी 3ऱ्या मुलीकडे गेला आणि तिला म्हणाला, तू माझ्यावर किती प्रेम करते? याप्रमाणे जेव्हा त्या छोट्या मुलीने व्यापाऱ्याचं बोलणं ऐकलं तेव्हा तिने उत्तर दिलं की बाबा, मी तुमच्यावर मिठाप्रमाणे प्रेम करते. छोट्या मुलीचं हे बोलणं ऐकून व्यापारी खूपच चिडला आणि म्हणाला, तू माझ्यावर मिठाप्रमाणे प्रेम करतेस? मी तुझ्यासाठी काही घेऊन येणार नाही.
याप्रमाणे व्यापाऱ्याने तिन्ही मुलींचे बोलणे ऐकून नंतर व्यापारासाठी विदेशी गेला आणि जेव्हा परत आला तेव्हा मोठ्या मुलीसाठी सोन्याची थाळी घेऊन आला, मधल्या मुलीसाठी सोन्याचा पंखा आणला आणि छोट्या मुलीसाठी काही घेऊन आला नाही. मोठी आणि मधली मुलगी त्यांची भेटवस्तू पाहून खूपच खुश झाल्या आणि छोटी मुलगी जिच्यासाठी व्यापाऱ्याने काहीच आणले नव्हते ती सुद्धा दुःखी नव्हती. ती मुलगीसुद्धा तेवढीच खुश होती जेवढ्या दोन्ही मुली खुश होत्या. या प्रकारे वेळ निघून जात होती. एक दिवस असे होते की एक राजकुमार घोड्यावर स्वार होऊन त्या व्यापाऱ्याच्या तिथे येतो आणि त्याच्या घरासमोर येऊन उभा राहतो. त्यावेळी व्यापारी त्याच्या मुलींबरोबर त्याच्या घरातच होता. त्या राजकुमाराची नजर व्यापाऱ्याच्या सगळ्यात छोट्या मुलीवर पडते आणि तो राजकुमार मनामध्ये विचार करतो आणि व्यापाऱ्याजवळ जाऊन त्याला म्हणतो की मला तुमच्या छोट्या मुलीसोबत लग्न करायचे आहे. जर तुम्ही हे लग्न लावून दिले तर मी तुमच्या मुलीला खूप आनंदी ठेवेल. त्या राजकुमाराचे बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला, अजून माझ्या 2 मुलींचे लग्न व्हायचं आहे. 2 मुलींचे लग्न झाल्यानंतर या मुलीचे लग्न करायचे आहे. व्यापारी राजकुमाराला म्हणाला, जर तुला वाटत असेल तर मी माझ्या मोठ्या मुलीबरोबर तुझं लग्न लावून देऊ शकतो. तेव्हा राजकुमाराने मोठ्या मुलीला पाहिल्यानंतर तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या मोठ्या मुलीला माझ्याबरोबर घेऊन जाईल आणि माझ्या आईवडिलांना दाखवेल आणि जर आईवडील हो म्हणाले तर मी तुमच्या मोठ्या मुलीबरोबर लग्न करेल आणि 2 दिवसातच मी तुमच्या मुलीला तुमच्या घरी आणून सोडेल. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, अशा प्रकारे व्यापाराने मोठ्या मुलीला राजकुमाराबरोबर जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर राजकुमार मोठ्या मुलीला घेऊन त्याच्या घरामध्ये गेला. घराच्या आतील खोल्या खूप सुंदर होत्या. एका खोलीमध्ये एका आसनावर त्या मुलीला बसायला सांगितले. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, लक्ष दे. राजकुमाराने मुलीला एका सुंदर आणि मऊ आसनावर बसविले आणि दासीला तिच्यासाठी 1 ग्लास सरबत आणायला सांगितले. याप्रमाणे राजकुमाराचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याची मोठी मुलगी मऊ आसनावर बसली आणि जसे ती सरबत पिऊ लागली तिचं मन प्रसन्न झालं आणि जेव्हा राजकुमाराच्या आग्रहामुळे ती मुलगी सरबत पिऊ लागली तेव्हा राजकुमार म्हणाला, एक गोष्ट सांग, इतक्या मऊ आसनावर तू आधी कधी बसली होती का? एवढं चांगलं सरबत तू कधी पिलं होतं का? तेव्हा व्यापाऱ्याची मुलगी म्हणाली, इतक्या मऊ आसनावर मी कधीही बसले नव्हते आणि एवढे चांगले सरबत मी कधीही पिले नाही. त्या व्यापाऱ्याच्या मोठ्या मुलीचे बोलणे ऐकून राजकुमार म्हणाला, या प्रकारचे उत्तर राणी होण्यायोग्य नाही. त्यामुळे मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही आणि मी तुला तुझ्या वडिलांकडे नेऊन सोडतो. अशा प्रकारे राजकुमार व्यापाऱ्याच्या मोठ्या मुलीला घोड्यावर बसवून व्यापाऱ्याकडे नेऊन सोडतो आणि व्यापाऱ्याला राजकुमार म्हणतो की मी हिला 2 प्रश्न विचारले आणि मुलीने माझ्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले नाही. त्यामुळे मी तुमच्या मोठ्या मुलीबरोबर लग्न करू शकत नाही कारण ती राणी होण्यायोग्य नाही. त्यानंतर व्यापारी राजकुमाराला म्हणाला, माझ्या मधल्या मुलीबरोबर लग्न कर. त्याप्रमाणे राजकुमार मधल्या मुलीला घेऊन त्याच्या घरी गेला आणि तिला सुंदर अशा मऊ आसनावर बसविले आणि सरबत दिले. तेव्हा तिला सुद्धा तेच प्रश्न विचारले की तू या मऊ आसनावर आधी कधी बसली होतीस का? तू कधी यापेक्षाही चांगलं सरबत पिली होतीस का किंवा पिली आहेस का? तेव्हा त्या मधल्या मुलीने सुद्धा हेच उत्तर दिले की मी एवढ्या मऊ आसनावर कधीच बसले नाही आणि एवढे चांगले सरबतही मी कधीच पिले नाही. तेव्हा राजकुमार म्हणाला की तू राणी होण्यायोग्य नाही, त्यामुळे मी तुला तुझ्या वडिलांकडे नेऊन सोडतो आणि राजकुमार त्या मुलीला व्यापाऱ्याकडे नेऊन सोडतो. याप्रमाणे जेव्हा राजकुमार व्यापाऱ्याच्या 3ऱ्या मुलीला घेऊन जातो आणि त्या मुलीला त्याच मऊ आसनावर बसवतो आणि प्यायला सरबत देतो. जेव्हा त्या मुलीने सरबत पिले तेव्हा राजकुमार म्हणाला, एक गोष्ट सांग की तू या मऊ आसनावर आधी कधी बसली आहेस का? एवढे चांगले सरबत तू आधी कधी पिले आहेस का? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे झोपू नको, लक्ष देऊन माझी कहाणी पूर्ण ऐक. राजकुमाराचे बोलणे ऐकून 3री मुलगी हसून म्हणाली, तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर, यापेक्षा नरम आसनावर कधी बसली आहे का?
व्यापाऱ्याच्या तिसऱ्या मुलीने उत्तर दिले की हो, यापेक्षाही मऊ आसन आईवडिलांच्या मांडीचे असते. मी त्यांच्यावर झोका घेतला आहे, झोपली आहे. आणि तुमचा दुसरा प्रश्न, जे सरबत तुम्ही मला दिले आहे त्यापेक्षाही चांगले सरबत पिले आहे का? तर हो, या सरबतापेक्षाही चांगले आईचे दूध मी पिले आहे. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, या प्रकारे तो राजकुमार आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यामुळे व्यापाऱ्याच्या तिसऱ्या मुलीबरोबर लग्न केले आणि लग्नाच्या वेळी त्याने चांगले चांगले पक्वान्न बनवले आणि त्या व्यापाऱ्याला सुद्धा बोलावले आणि त्यांच्याबरोबर चांगले पदार्थ वाढले गेले. पण त्यामुळे सगळं गोड होतं, त्यामध्ये मीठ अजिबात नव्हतं. तो व्यापारी जी कोणती भाजी खाण्याचा प्रयत्न करत असे त्या भाजीमध्ये कशाचीही कमी नव्हती. कमी होती ती फक्त मिठाची आणि ती बिना मिठाची भाजी होती. ती खास करून व्यापाऱ्याच्या तिसऱ्या मुलीने त्यांच्यासाठी बनवली होती. ते पाहून व्यापाऱ्याला खूप राग आला आणि त्याने राजकुमाराला बोलावले आणि म्हटले, ही कशी मेजवानी आहे, कोणत्याही भाजीमध्ये मीठच नाही. मला सांगा, बिना मिठाच्या भाजीची चव कशी असेल? व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून राजकुमार व्यापाऱ्याला म्हणाला, ह्या भाज्या तुमच्या मुलीने तुमच्यासाठी बनवल्या आहेत. तेव्हा व्यापाऱ्याने त्याच्या तिसऱ्या मुलीला बोलावले आणि तिला विचारले, तू याच्यामध्ये मीठ का टाकले नाही? मिठाशिवाय भाजीला काय चव आहे? व्यापाऱ्याचं बोलणं ऐकून तिसरी मुलगी म्हणाली, बाबा, एक दिवस तुम्ही मला विचारले होते की माझे तुमच्यावर किती प्रेम आहे. तेव्हा मी तुम्हाला म्हणाले होते, माझे प्रेम तुमच्यावर मिठासारखे आहे. तेव्हा तुम्ही माझा खूप अपमान केला होता आणि आज तुम्हाला त्याच मिठाची गरज पडली आहे, कारण बिना मिठाची कोणत्याही भाजीला चव येत नाही. मग ती भाजी कितीही चांगली असली तरीही बिना मिठाचे सगळे बेकार असते. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटले होते की तुमच्यावर मिठाप्रेमाने प्रेम करते. आज तुमच्यासमोर इतकी मिठाई ठेवली आहे. या सगळ्यांना सोडून तुम्ही फक्त आठवण काढली मिठाची, ज्याच्याशिवाय सगळे रंग फिके आहेत, सगळी चव फिकी आहे. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, व्यापाऱ्याला त्याच्या बोलण्यावर खूप पश्चाताप झाला आणि त्याने त्याच्या मुलीला जवळ घेतले आणि म्हणाला, खरं तर मुली, तू माझ्यावर खूप प्रेम करते, एवढं करते की कोणीही करू शकत नाही. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, आता तुझ्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर, कोणती सवय माणसाला श्रीमंत किंवा गरीब बनवते? तर लक्ष देऊन ऐक. त्या व्यापाऱ्याच्या 3 मुली होत्या. 2 मुली जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होत्या. ते गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल. स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल.
काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे, पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो, त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा, कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते
आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते, त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव,
अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे, आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं, पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या, आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या.
मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला,
मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे, पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळायला पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे, तहानेला भुकेला ओळखता आला पाहिजे, गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही. हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.